नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट पांढऱ्या वाटाण्याचे वडे। ही पारंपरिक रेसिपी चवीला इतकी भन्नाट लागते की एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटतील। या वड्यांसाठी भिजवलेले पांढरे वाटाणे, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि काही साधे मसाले वापरून झटपट मिश्रण तयार केले आहे। बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे वडे चहा, नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहेत। या रेसिपीमध्ये मी तुम्हाला वडे फुलून येण्यासाठी आणि जास्त तेल न पिण्यासाठी काही खास टिप्स देखील सांगितल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता आपण बनवूया खमंग आणि चटकदार पांढऱ्या वाटाण्याचे वडे। सुंदर चविष्ट असे हे वडे होतात। अगदी युनिक रेसिपी, पूर्णपणे वेगळी रेसिपी आहे। बटाटे वडे तर आपण नेहमी बनवतो। बटाटे वड्याच्या ऐवजी जर तुम्ही थोडे पांढरे वाटाणे वापरून हे वडे बनवलेत तर अतिशय सुंदर वडे होतात। इथे 1 वाटी मी भिजवलेला पांढरा वाटाणा घेतलेला आहे। पाहू शकत असाल तुम्ही, 1 वाटी भिजवलेले, रात्रभर 7 ते 8 तासासाठी आपल्याला वाटाणे भिजवून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर या वड्यांसाठी लागणारे काही मसाले आपण घेऊया। 1 मीडियम साईजचा बटाटा इथं उकडून घेतलेला आहे आणि इथं हिरव्या मिरच्या 2 ते 3, कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिरं घेतलेलं आहे। आणि एवढ्या मसाल्यांमध्ये आपल्याला हे वडे बनवायचे आहेत। सुंदर चवीचे हे वडे होतात। बटाटे वडे मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने आपण डाळींचे वडे बनवतो, बटाटे वडे बनवतो, पण एकदा पांढऱ्या वाटाण्याचे वडे बनवून पहा। असे तर हे वाटाणे आपण जास्ती खात नाही, कधीतरी उसळ किंवा आमटी याची बनवली जाते, पण अशा पद्धतीने थोडासा वेगळा प्रकार जर तुम्ही करून पाहिला तर अगदी नक्कीच संध्याकाळचा नाश्ता तुमचा फार सुंदर होईल। तर इथं पहा, संपूर्ण हे वाटाणे, भिजवलेले वाटाणे, आपण हे वाटाणे उकडून घ्यायचे नाही आहेत, कच्चे भिजवलेले वाटाणे कच्चे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि हा हिरवा मसाला घ्यायचा आहे। हिरव्या मसाल्यामध्ये कोथिंबीर, जिरं, आलं आणि लसूण, आणि हे जे वाटाणे आहेत हे वाटाणे आपल्याला असे दरदरीत कुटून घ्यायचे आहेत। पहा, इथं दरदरीत असे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत। एकदम बारीक पेस्ट करू नका। साधारण थोडेफार जर वाटाणे त्याच्यामध्ये राहिले तर वड्यामध्ये हे खायला फार छान लागतात। आणि पहा, इथं छान अशी ही आपण पेस्ट करून घेतलेली आहे। त्याचबरोबर हा जो उकडलेला बटाटा आहे, हा बटाटा आपण याच्यामध्ये मॅश करूया। सुंदर चवीचे हे वाटाण्याचे वडे होतात, तुम्ही करून पहा। वाटाण्याच्या ऐवजी तुम्ही इथं अगदी चणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही तुम्ही कडधान्य वापरू शकता। आता याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर 1 चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, आपण गरम मसाला घेतलेला आहे, धणे जिरे पावडर 1 चमचा घेऊया, चवीनुसार मीठ घेऊया, चिरलेली बारीक कोथिंबीर घेऊया, अगदी थोडासा लिंबाचा रस 1 अर्धा चमचा, जर तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही घेतला तरीही हे वडे छान होतात। अगदी थोडासा लिंबाचा रस 1 अर्धा चमचा घ्यायचा आणि चिरलेली, जर आवडत असेल तर बारीक चिरलेली हिरवी मिरचीही तुम्ही इथं घेऊ शकता। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे। अगदी सुंदर चवीचे, अगदी मीडियम साईजचा आपण 1 बटाटा फक्त याच्यामध्ये घेतलेला आहे आणि 1 वाटी भिजवलेले वाटाणे घेतलेले आहेत। वाटाणे शिजवायची गरज पडत नाही आपल्याला, कच्चे वाटाणे आपण इथं वाटून घ्यायचे मिक्सरला। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हाताला तेल लावून अशा पद्धतीने आपण गोळे करून घेऊया, म्हणजे थोडक्यात आपल्याला वड्यांची तयारी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर आधी तयारी करून ठेवली तर झटपट होणारे हे वडे आहेत। अगदी संध्याकाळचा स्नॅक्स किंवा अगदी तुम्हाला जर चटपटीत काही खावंसं वाटलं तर तुम्ही ह्या प्रकारे पांढऱ्या वाटाण्याचे वडे किंवा हिरव्या वाटाण्याचे वडे किंवा अगदी चणे भिजत घालून काळे चण्याचे वडेही तुम्ही करू शकता। इथं पहा, वड्यांसाठी लागणारे आपण जे बॉल आहे ते बॉल अशा पद्धतीने हे बॉल तयार करून घेऊया। पहा, छान असा चपटा आकार करून घ्यायचा आणि मस्त असे वडे तळून घ्यायचे। एकूण इथं 15 आपले वडे तयार झाले आहेत आणि आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। सुंदर चवीचा हा एक नाश्त्याचा पदार्थ होतो, नक्की तुम्ही ट्राय करून पहा। 1 वाटी इथं बेसन पीठ मी घेतलेलं आहे। बेसन पिठामध्ये आपल्याला काही मसाले घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ घेऊया, अगदी थोडासा ओवा हातावरती मळून घेऊया, चिरलेली कोथिंबीर घेऊया, लसूण आल्याची पेस्ट घेऊया 1 चमचा,
अर्धा चमचा हळद घ्यायची आपल्याला, पाव चमचा हिंग घेऊया, अगदी पाव चमचा लाल मिरची पावडर घेऊया आणि चिमूटभर खायचा सोडा घेऊया. आणि संपूर्ण जेव्हा आपण ह्या बेसन पिठामध्ये हे मसाले घेतो तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल हे वडे किती चवदार होत असतील. करून पहा तुम्ही, फार छान चविष्ट वडे होतात. झटपट होणारा पदार्थ आहे. अगदी पाहुणे वगैरे घरी आले तर पटकन काय करावं सुचत नसेल, भिजवलेले वाटाणे घरामध्ये कडधान्य असतील तर कोणत्याही कडधान्यापासून तुम्ही अशा पद्धतीने हे वडे बनवू शकता. मी वाटाण्याचे बनवलेले आहेत, पण तुम्ही कोणत्याही प्रकारची कडधान्य मी सांगितल्याप्रमाणे वापरून इथं हे वडे तयार करू शकता. तर इथं पहा, संपूर्ण हे जे पीठ आहे हे पीठ आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. या पिठाच्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. ज्या गाठी होतात पिठामध्ये त्या गाठी मोडून घ्यायच्या. थोडं थोडं पाणी घालून आपण हे वड्यांसाठी पीठ तयार करून घेऊया. छान असं एकसारखं हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. जास्ती पातळ करू नका आणि जास्ती घट्टही करू नका. हे पीठ मिडियम ठेवा. आणि या पिठामध्ये जेव्हा आपण हे सगळे मसाले घालतो आणि त्याचे वडे काढतो, सुंदर चवीचे हे वडे होतात. हे वडे तुम्ही अगदी सांबर, इडली सांबर जे आपण करतो त्या पद्धतीचं सांबर किंवा अगदी हिरव्या चटणी, आपण जे ओल्या खोबऱ्याची हिरवी चटणी करतो त्याच्याबरोबरही खाऊ शकता. फार सुंदर वडे लागतात हे. किंवा अगदी तुम्ही टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉसबरोबर या वड्यांचा स्वाद घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये. पहा, छान एकसारखे आपण हे गोळे वड्यांचे तयार केल्यामुळे हे वडेही एकसारखे सुंदर असे तळले जातात. पाहू शकत असाल चमच्याच्या साह्याने हे एक एक वडा मी या तेलामध्ये सोडत आहे. तेल छान मी गरम करून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. संपूर्णपणे वेगळा पदार्थ आहे. आपण जिथं बटाटे वडे खातो पावामध्ये घालून, तर वडापाव जसा आपण खातो तर तशा पद्धतीने तुम्ही ह्या वड्यांचा स्वाद घेऊ शकता. अगदी पावामध्ये चटणी घालून चटणीबरोबर हे वडे तुम्ही अगदी स्वाद घेऊ शकता. सुंदर चवीचे हे वडे होतात. तुम्ही करून पहा. आणि अशा पद्धतीने चांगले खरपूस लाल सोनेरी कलरवरती येईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. छान असा नाश्त्याचा हा एक पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि आपल्या घरामध्ये तर आपण नेहमी कडधान्य भिजवलेली असतात. काही चटपटीत खावंसं वाटलं किंवा मुलांनी काही चटपटीत खाऊ मागितलं किंवा अगदी मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हे वडे बनवून देऊ शकता. आणि अशा पद्धतीने पहा, छान असे हे वडे आपले तयार झाले आहेत. आता आपण काढून घेऊया. पाहू शकत असाल तुम्ही, सुंदर असे सोनेरी कलरवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि अगदी वड्यांना जे आपण मसाला वापरलेला आहे वाटाण्यासाठी, तो मसाला, त्याचबरोबर बाहेर पिठासाठी जो आपण मसाला वापरला त्याच्यामुळे ह्या वड्यांना फार छान चव येते. हे पहा, छान असे सोनेरी कलरवरती फटाफट हे वडे तळून होतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही या वड्यांचा स्वाद घेऊन पहा, करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की ही रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा. छान असं मिरचीबरोबर याचा स्वाद घ्या. अगदी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा अगदी टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप किंवा अगदी इडलीचं सांबर जे तुम्ही करता त्या सांबरबरोबरही या वड्यांचा स्वाद घेऊ शकता. मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. सुंदर असा चवीचा हा वडा झालेला आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. पुन्हा भेटू अशाच रेसिपीबरोबर. धन्यवाद.